महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आजच्या जनसंवाद दौऱ्याच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी अतिशय तत्परतेनं काम केलं ते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, ज्यांचा अग्रलेख फक्त आपण सामनातून नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर सगळ्या चॅनलवर दररोज येतच असतो, असे आपले शिवसेनेचे नेते माननीय संजयजी राऊत साहेब, शिवसेना नेते माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, माता भगिनी आणि बांधवांनो, आज हा जनसंवाद दौरा संभाजीनगर लोकसभेचा होत असताना दिवसभरामध्ये ग्रामीण भागातील 3 मतदारसंघ आणि आता हा शहरातील 3 मतदारसंघाचा मेळावा जनसंवाद दौरा इथं होतोय। आणि हा दौरा होत असताना मागच्या आठवड्यातच माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा झाला आणि आज हा संभाजीनगरचा दौरा होतोय। संभाजीनगर तसं पाहायला गेलं तर शिवसेना प्रमुखाच्या विचाराला मानणारा सातत्याने एक ताकदवान असलेला गड आपला राहिलेला आहे। मग सातत्यानं 1988 पासून तर आजपर्यंत सातत्यानं महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात राहिली। मागचा अपवाद वगळला तर शिवसेनेचे खासदार इथं सातत्यानं निवडून येत राहिले। आपण या संभाजीनगरामध्ये सातत्यानं शिवसेना आपली शक्ती दाखवत आलेली। शक्ती दाखवत असताना मागचे 2019 मध्ये ज्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार या महाराष्ट्रात आलं आणि या महाराष्ट्रात ज्यावेळेस सरकार आलं तर या संभाजीनगरला तब्बल शिवसेनेच्या माध्यमातून म्हणता येईल आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून म्हणता येईल तब्बल 2,500 कोटी रुपये निधी आपल्या शहराला मंजूर करण्यात आलेला होता। 2,500 कोटी। हे 2,500 कोटी कशासाठी दिले याचे डिटेल्स, याची पुस्तिका सुद्धा शिवसेनेनं काढलेली मागच्या दिवाळीला। आणि 2,500 कोटी फक्त घोषणा नव्हती तर त्यातले 1,100 कोटी रुपयाचे काम मान्य उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच पूर्ण झालेले होते। आणि ते मुख्यमंत्री असताना या संभाजीनगरला तसे 1,100 कोटी प्राप्त सुद्धा झाले होते। मी हे का सांगतोय की त्यानंतर जे कोणी या ज्यांचं कोणाचं राज्य या महाराष्ट्रात आलं त्याच्यानंतर या शहराला 1 रुपया सुद्धा आलेला नाही। मी जबाबदारीनं हे आपल्या समोर व्यक्त करतोय, 1 रुपया सुद्धा आलेला नाही। अहो कशासाठी 2,500 कोटी रुपये आले होते? कोणी कोणी त्यावेळेस काय काय ओरडत होतं? या शहराची पाणी पुरवठ्याची योजना होती, समांतर जलवाहिनी, 1,680 कोटी रुपयाची योजना होती। स्वतः कोविडचा काळ असून उद्धवजी ठाकरे साहेबांनी येऊन गरवारे स्टेडियमवर आपल्याला संभाजीनगरला माहिती असेल स्वतः भूमिपूजन केलं होतं। नुसतं भूमिपूजन नव्हतं केलं तर स्वतः उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब यांनी वर्षभरात 2दा-3दा प्रत्यक्ष कामाला भेटी दिल्या होत्या। आज ही 84 किलोमीटरची पाईपलाईन या संभाजीनगरला होणार होती। याचा असा दंड आहे की महिन्याला किमान 3 किलोमीटर पाईपलाईन व्हावी। साहेब या आपली सत्ता गेल्यानंतर आपली सत्ता असताना आतापर्यंत फक्त 23 किलोमीटरचं काम झालेलं आहे। 84 किलोमीटरची पाईपलाईन या पाणी पुरवठ्यासाठी या संभाजीनगरला आवश्यक आहे। या संभाजीला पाणी देण्याचं आश्वासन दिलेलं होतं। नवे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असते तर आजपर्यंत ही पाणी पुरवठा योजना आम्ही पूर्ण केलेली असती। पण तो मागच्या 1.5-2 वर्षात या संभाजीनगर शहराचं कोणी बघतं? त्या सुभाष देसाई साहेब पालकमंत्री असताना या संभाजीनगर शहराचा सातत्यानं सगळ्या योजनेचा आढावा घेतला जात होता। आज या पाणी पुरवठा योजनेचं जर बघितलं तर 23 किलोमीटर पाईपलाईन झालेली आहे। 56 जलकुंभाला त्यावेळेस जागा मंजूर झाली, बेसमेंट झालं, काम सुरू
झालं, परंतु आता दुर्दैवानं फक्त 25 जलकुंभाचं काम प्रगतीपथावर आहे. एकही जलकुंभ पूर्ण झाला नाही, जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण झालेला नाही. या शहरामध्ये 1247 किलोमीटरची वितरण व्यवस्था करायची होती. 1247 300 किलोमीटरची त्याच वेळेस सुरुवात झाली होती. मागच्या 1.5 वर्षात आज मोठ्या मुश्किलीने 300-350 किलोमीटरचं काम झालं आहे. आणि समांतर जलवाहिनी या खऱ्या अर्थाने या शहराची विकासाची एक वाहिनी येणार होती. परंतु मी याच्यासाठी सांगतोय की मागच्या काळात 1.5 वर्ष झालं, 1.25-2 वर्ष झालं, त्या काळात या राज्याच्या जे आता उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मोर्चा काढला होता, आक्रोश मोर्चा. आता या ठिकाणी नंदकुमार घोडेले या शहराचे महापौर बसलेले आहे, इथं माता भगिनी बसलेल्या आहे. त्यावेळेस पाणी किती दिवसाला यायचं ताई? किती दिवसाला यायचं? किती? 3 दिवसाला, एखाद्या ठिकाणी 4 दिवसाला. आता किती दिवसाला पाणी येतं सांगा तुम्हीच, सगळे सांगा किती दिवसाला पाणी येतं? नंदू सेठ बसा. आता 8 दिवसाला पाणी येतं का नाही येतं? आणि त्यावेळेस आपल्या संभाजीनगरात शिवसेनेचे महापौर होते घोडेलेंच्या रूपानं. त्यावेळेस तुम्ही मोर्चे काढत होता की 3 दिवसाला पाणी येतं, 4 दिवसाला पाणी येतं. आज 8 दिवसाला पाणी येतं. याचं उत्तर कोण देणार आहे? आता तर आमची सत्ता नाही, मग याचं उत्तर कोण देणार आहे? या शहराची समांतर जलवाहिनी कधी पूर्ण होणार आहे? जर याच गतीनं पूर्ण होणार असेल तर आणखी 10 वर्ष ही जलवाहिनी होऊ शकत नाही. आणि मागच्या महिन्यातच एक सरकारने पत्र दिलं. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 1680 कोटीची योजना होती, आता 2710 कोटीची झालेली आहे. त्याच राज्य सरकारच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो महानगरपालिकेचा हिस्सा होता तो राज्य सरकारकडून देण्याचं अभिवचन दिलं होतं. ही जबाबदारी उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतली होती. आज राज्य सरकारचं पत्र आलंय या महापालिकेला, 810 कोटी रुपये तुम्ही भरले तर ही जलवाहिनी पुढे जाईल. आणि नवीन बातमी आहे साहेब की ह्या कंपनीचं टेंडर रद्द करा, नवीन एजन्सी नेमा. मला वाटतं हे जर करायला गेलं तर 5-10 वर्ष या शहराला पाणी मिळू शकणार नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून बांधवांनो, हा जनसंवाद असताना या भूमिका सुद्धा समोर येण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या शहराला सफारी पार्क मंजूर झाला. या शहराचा कचऱ्याच्या प्रश्नासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्लांट सुरू केले. वॉटर ट्रीटमेंट प्लांट या शहराचा झाला. या शहरामध्ये सगळे लाईट लावण्याचा मोठा प्रकल्प आला. या शहरात खैरे साहेबांच्या पुढाकारानं भूमिगत जलवाहिनीचा भूमिगत गटाराचा प्रकल्प आला. आणि या शहरात सगळ्यात महत्वाचं फक्त संभाजीनगर शहरासाठी गुंठेवारीची घोषणा उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली आणि ती महाराष्ट्राला लागू झालेली आहे. आणि म्हणून मान्य सगळ्या संभाजीनगर वासियाला सांगू इच्छितो की अशा पद्धतीने घाटी रुग्णालयाचं डेव्हलपमेंट आपण केलं. या मैदानावर आपण बसलोय मिनी स्टेडियम, संभाजी महाराज मिनी स्टेडियम, स्वतः आदित्यजी ठाकरे साहेबांच्या हस्ते याचं आपण उद्घाटन केलं. आणि म्हणून हे काम शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे. हे काम शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे. रस्त्यासाठी या शहराला एकदा 100 कोटी, एकदा 155 कोटी रुपये. या राज्याच्या इतिहासात कधीच झालं नाही. MSRTC 50 कोटी, 50 कोटी MIDC आणि 50 कोटी नगर विकास विभागानं. हे फक्त उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामुळे झालं. आज जे शहरामध्ये सिमेंटच्या रस्त्याचं सगळं काम चालू आहे हे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशामुळे झालेलं आहे. हे आपल्याला विसरताना काही लोक आता उद्घाटनाला फिरतात. आणि बांधवांनो, मी जास्त बोलणार नाही. यासाठी मला वाटतं शिवसेनेनं सातत्याने या शहराच्या विकासाचा ध्यास घेतलेला आहे. मागच्या 1.5 वर्षात या शहराचा विकास ठप्प झालेला आहे. या शहराला कोणी जबाबदार माणूस राहिलेला नाही. त्या काळात सुभाष देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मिळून काम करत होतो. आता या शहराचा विकास ठप्प होत असताना येणाऱ्या काळात पुन्हा एकदा शहराच्या विकासासाठी शिवसेनेची आवश्यकता आहे. निश्चित महापालिकेत आम्ही जिंकू, परंतु येणारी विधानसभा, येणारी लोकसभा जिंकण्यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध राहू आणि त्यासाठी आपला सगळ्यांचा आशीर्वाद हवा. एवढं सांगताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.